नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आजचा ब्लॉग लय खास होणार आहे कारण आम्ही चालू आहे खारावड्याच्या मसोबाला। मित्रांनो, आमचा राखी पौर्णिमामुळे कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन चालू होता। सकाळ धरून सगळ्यांना फोन लावला, हा एक तिकडे गेला एक तिकडे गेलाय, कुणाला दिवसभर वेळ नाही। संध्याकाळी या गावड्यांना वेळ भेटलाय, रातचं रुचं आणलंय पुढे काही काळाना मग अशी जंगलात जाऊन आलो पार। मग काय फोन केला निघायलाच लागते, रात्र कळत नाही दिवस कळत नाही। बुक्की टिंगूळ या माणसाच्या रात्र झाली की दिवस झाले का वाटतो याला, हा असा माणूस आहे। मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या गाडीचा आणि टाइम पण खूप झालेला आहे। पावसा पाण्याचे दिवस आहे म्हणलं तुम्हाला तर माहितीच आहे। आमचं सगळ्यांचं नियोजन चाललंय जायचं का नाही का, इथूनच जेवून घरी जायचं, बघू आपण पुढे काय ठरतंय ते। आताच मला संकेत येऊन बोलला की गाडीचा प्रॉब्लेम झालाय आणि जायला पण खूप टाइम झालेला आहे, तर बघू आपण 100% प्रयत्न करू मंदिर पर्यंत होण्याच्या आतमध्ये। माझ्या हिशोबाने विशाल वाटतं आपण टाइम त्यात जाणार नाहीये। 100% ट्राय करू आपण जायचं। बघा नियोजन मी तुम्हाला बोललोय, आता माझं काम मी सांगेन। विशाल सर, खूप टाइम झालेला आहे आणि पाऊस पण खूप येत आहे। मी त्याला लवकर जाऊ, मंदिर मंदिर बंद बंद होईल. होईल. आपण मंदिर बंद होतं, व्हिडिओ काढा चक्कर मध्ये, चला पटकन। आधीच आपल्याला निघायला उशीर झालाय आणि त्याच्यात आता परत जाऊन मेडिकल मध्ये थांबल्यात, गाडीत बसून बसून येतो, डोकं दुखायला लागला अक्षरशः। आता आम्ही वेळेवर पोहोचतोय का नाही हाच मोठा प्रश्न आहे। तुम्हाला म्हणलं ना माझी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ती पुढची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। बघू शकता मित्रांनो, तुम्ही आज तशीच मेडिकल मधून बाहेर नाही गेले ते। यांना निवड टाइमपास करायची सवय लागलेली आहे। अक्षरशः क्लिअर केलीत आणि येतात परत बरं का बसायला। पाहू शकता आमच्या या दोन वाघांनी ट्रॅफिक क्लिअर केली। ही लाईट कर बंद मित्रांनो, आता आम्ही ट्रॅफिक मधून बाहेर पडलोय। अक्षरशः एवढं ट्रॅफिक आहे, साहिल भाऊने ऑफ रोडिंग करून गाडी बाहेर काढलेली आहे। आता आम्ही शॉर्टकटने आलोय, बघू आपण लवकरात लवकर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करू। पाऊस बी सारखाच हो. बघू शकता मित्रांनो, अतिशय खराब रस्ता आहे, ट्रॅफिकच्या नादात आम्ही शॉर्टकट घातलाय। पण तो आमच्याच अंगलट आलाय आता आणि साहिल भाऊ ऑफ रोडिंग करतात। बघू शकता आपण शॉर्टकटच्या रोडने आलोय, पण तो रोड एवढा बकवास आहे, एवढं खड्डं खुड्ड आहे, त्याच्यात तुम्हाला सांगू नाही शकत। आमची गाडी इथे आता मागून मी रोड बघण्यासाठी उतरलो होतो। गाडीची ऑफ रोडिंग करून इंजवडी मध्ये ट्रॅफिक मागे सोडून आता पुढे आलेलो आहे भरपूर, आणि आता मोकळा रस्ता आहे, त्याच्यामुळे आमची गाडीला लवकर रनिंग कव्हर करायला आम्हाला मदत होईल। बाकी कुछ नहीं, सच बात जो बयां की, दहाड़ है जवां की, मर्दान की मस्तान की। अब तू भी मान ले, नैनों के जाम दे, ओ आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा। हुआ छोकरा जवारे जवारे जवारे, हुआ छोकरा जवारे। आमचं वडापाव आले नाही मित्रांनो, आता या वडापाव नाही शिरणाला भूक लागली होती, थांबून म्हणतो वडापाव घ्यावा। वेळ लागला पण गरम गरमच आले सगळं। या विषय भाऊ नका बात करूया आता, एक नंबर। आता आमचं वडापाव खाऊन झालेलं आहे तिथे, आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला आम्ही। इथून साधारण 15 किलोमीटर असेल लांब, 30 मिनिटात पोहोचून आम्ही इथं। आम्ही आता खारोड्याच्या घाटात आहे आणि खूप धुकं पडलंय
आणि साहिल शेटला दिसत नाही असं मला वाटतंय आता. साहिल शेट कुत्र वगैरे बघा पुढं. लक्ष आहे. खूपच दुःख आहे बरं का. साईड शेट लाईट द्या थोडी जरा. हा फायनली आता मंदिरामध्ये आलोय. गाडी पार्किंग करून आतमध्ये जायचं दर्शनासाठी. नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय. मित्रांनो आम्ही खारावड्याच्या मसोबाला पोचलेलो आहे. आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे काढून देत नाही, त्यामुळे आम्ही मंदिराच्या परिसरातच व्हिडिओ काढतोय. आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहे. बघू शकता आम्ही मंदिराच्या परिसरात आहे. हे आहे खारावड्याचा मसोबाचं मंदिर. उशीर झालाय, बंद व्हायचा टाइम. मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आता आणि जेवण आपण थोड्या वेळाने निघणार इथून. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम मंडळी.